इयत्ता 6वीचा आपण बघत होतो विषय मराठी आणि 7वा जो पाठ होता उद्यानात भेटलेला विद्यार्थी. या पाठाला आपण मागच्याच व्हिडिओमध्ये सुरुवात केली आहे. आज भाग 2 बघणार आहोत आणि या पाठाचे लेखक प्रदीप आगवाले सर यांची आपण ओळख करून घेतली आहे. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी ओळख करून घेतली आहे व आपण ह्या पाठामध्ये नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचनाची आवड कुठून लागली आहे तर कृष्णाजी केळुस्कर जी गुरुजी होते या गुरुजींपासून त्यांना वाचनाची आवड लागली किंवा त्यांनी वाचनासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रोत्साहन दिलं. ह्या पाठामध्ये आपण हे बघणार आहोत आणि आपण बघितलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे छोट्या वयातच पुस्तक वाचत असत. खेळण्याचा जो 5:30चा वेळ असायचा मुलांचा त्यावेळेस ते एका उद्यानात जाऊन पुस्तक वाचत होते. त्याच ठिकाणी त्यांचीच ओळख गुरुजी केळुस्करांशी झाली आणि त्यांना कशा पद्धतीने वाचन करायचे आणि काय वाचायचे हे त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितले. तेच आपण बघत आहोत की आता मी पुढे पॅरेग्राफ वाचते. आपल्या विषयी इतक्या प्रेमाने स्नेहाने बोलणाऱ्या या गृहस्थाबद्दल भीमरावला आदर वाटला. त्याने गुरुजींना नमस्कार केला. केळुस्कर गुरुजींनी विचारले, बाळ तू कुठं शिकतो? जेव्हा केळुस्कर गुरुजी आणि भीमराव छोट्या अवस्थेतले हे बाकावर बसून जेव्हा गप्पा मारत होते किंवा गुरुजी भीमरावची ओळख करून घेत होते की हा विद्यार्थी मला वेगळा दिसत आहे बाकी मुलांपेक्षा, जेव्हा त्यांना वाटलं तेव्हा त्यांच्याजवळ गेले आणि बाळ तुझं नाव काय असं विचारलं. आणि हे विचारल्यानंतर भीमरावांना म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं की आपली इतक्या प्रेमाने आणि स्नेहाने इतक्या प्रेमाने आपल्याशी बोलणारे हे गृहस्थ जे आहे म्हणजे ही व्यक्ती आहे त्यांचा त्यांच्याविषयी भीमरावांना आदर वाटला आणि त्यांनी त्या गुरुजींना उठले आणि नमस्कार केला की ही व्यक्ती आपल्याबद्दल इतकं छान मत व्यक्त करत आहे किंवा इतक्या प्रेमाने बोलत आहे म्हणून त्यांनी त्यांना नमस्कार केला. आणि आणि त्यांनी विचारले गुरुजींनी की बाळ तू कुठे शिकतो म्हणजे कोणत्या शाळेत तू आहे अशी चौकशी गुरुजींनी ह्या विद्यार्थ्याकडून करून घेतली. पर बघा मी एल्फिन्स हायस्कूलमध्ये भायखळा येथे शिकतो. शाळेतील पुस्तकांशिवाय अवांतर पुस्तके वाचण्याची मला आवड आहे म्हणून शाळा सुटल्यानंतर इथं काही वेळ पुस्तक वाचत बसतो. वा छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजेत. नंतर केळुस्कर गुरुजींनी भीमरावांच्या कुटुंबाविषयी चौकशी केली. ते विचार करू लागले की हा मुलगा इतर मुलांपेक्षा निश्चितच वेगळा आहे. या मुलाला आपुलकी आणि मार्गदर्शनाची गरज आहे. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, मी विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करायचे हे तुला सांगावे. सांगा ना गुरुजी, आतुरतेने भीमरावने विचारले. बघा जेव्हा केळुस्कर गुरुजी आणि भीमराव त्या बाकावर बसून गप्पा मारत होते आणि भीमरावला अचानक गुरुजींनी प्रश्न विचारला की बाळ तू कुठे शिकतो किंवा कोणत्या शाळेत शिकतो. तर भीमरावांनी त्यांना उत्तर दिले की मी एल्फिन्स हायस्कूलमध्ये भायखळा येथे शिकतो आणि मला अभ्यासाविषयी इतर पुस्तके वाचण्याची अवांतर म्हणजे काय की अभ्यासाच्या व्यतिरिक्त वेगळी पुस्तके मला वाचण्याची खूप आवड आहे आणि मला खूप आवडतं वेगळी पुस्तके वाचायला खेळण्यापेक्षा, इकडे टाईमपास करण्यापेक्षा. तसं मुलांनो तुम्हाला आता जर सांगितलं की आता तुमचा अभ्यासाचा वेळ संपला की तुम्ही काय करतात, आत्ताची मुलं रिमोट घेतात, टी व्ही बघतात, जास्तीत जास्त मुलं मोबाईलमध्ये गेम खेळतात. तर आपल्याला जो वेगळा वेळ मिळतो, रिकामा वेळ मिळतो, ह्या रिकामा वेळामध्ये आपण काय केली पाहिजे, पुस्तके वाचली पाहिजे. ह्या पुस्तकांपासून आपल्याला भरपूर ज्ञान मिळत असतं.
तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हणजे भीमरावला ही लहानपणापासूनच सवय होती की शाळेच्या व्यतिरिक्त पुस्तके वाचायची. अभ्यास झाला की नंतर जो बाकीचा वेळ असेल त्या वेळेमध्ये अवांतर पुस्तके वाचण्याची, अशी त्यांनी भीमरावनी असं त्या केळुसकर गुरुजींना सांगितलं. मी रोज शाळा सुटल्यानंतर या ठिकाणी काय करत असतो, पुस्तक वाचत असतो. मग हे ऐकून केळुसकर गुरुजींना छान वाटले की वा, छान, चांगली पुस्तके वाचली पाहिजे. आणि त्यांनी पण चांगली, आता पुस्तके वाचण्याचेही वेगवेगळे प्रकार असतात. तर त्यांनी सांगितले की वा, तुला चांगली आवड आहे, पण कोणती पुस्तके वाचली पाहिजे, त्यातून चांगलीच पुस्तके वाचली पाहिजे. नंतर केळुसकर गुरुजींनी भीमरावांना त्यांच्या कुटुंबाविषयी माहिती विचारली. आपण कुठेही कोणाला भेटलो, तुझं नाव काय, तू कोणत्या शाळेत जातो, तुझे आई वडील काय करतात, तुझ्या घरात कोण कोण असतं, अशी आपण सगळी एकंदरीत माहिती एखाद्याला विचारतो, एखाद्या मुलाला विचारतो, किंवा जी अनोळखी व्यक्ती भेटते आपल्याला तिला आपण ही सगळी माहिती विचारतो. त्या पद्धतीने आधी केळुसकर गुरुजींनी पहिल्यांदा भीमरावांना त्यांची स्वतःची माहिती विचारली. तुझे नाव काय, तू कोणत्या शाळेत जातो, आणि नंतर त्या भीमरावांच्या घरातल्या व्यक्तींची माहिती विचारली. आणि विचारलं की तुझ्या घरात कोण आहे, किती ही सगळी माहिती विचारल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं की भीमराव हा जो मुलगा आहे हा इतर मुलांपेक्षा वेगळा आहे आणि याला निश्चितच चांगल्या मार्गदर्शनाची गरज आहे. याला खरी जी गरज आहे ती मार्गदर्शन, कोणती म्हणजे पुस्तकांविषयी माहिती देण्याची गरज ह्या विद्यार्थ्याला आहे. थोडा वेळ ते थांबले आणि मग म्हणाले की मी असा विचार करत होतो की पद्धतशीरपणे वाचन कसे करावे हे तुला सांगावे. त्यांनी सांगितलं की हे वाचन कसं झालं पाहिजे, कोणती पुस्तके वाचली पाहिजे आणि काय वाचलं पाहिजे हे मला तुला सांगावंसं वाटतंय. आणि हे ऐकल्यानंतर तर भीमरावांना आनंदच झाला की वाव, म्हणजे मला त्यांना तर वाचनाची आवडच आहे, पण मला थोडंसं ज्या वाचनाबद्दल ज्ञान पाहिजे आहे ते हे स्वतःहून मला देणार आहे. तर मग त्यांनी आतुरतेने म्हणजे खूप वाट बघितली आणि त्यांनी खूप वेळ न लावता त्यांनी भीमरावांनी पटकन गुरुजींना सांगितले की सांगा ना गुरुजी ही मला माहिती. कारण त्यांना मनापासून खूप आनंद झाला होता. पुढे बघा, गुरुजींनी भीमरावला वाचन कसे करावे याविषयी माहिती दिली आणि सांगितले, मी काही लेखकांची पुस्तके तुला वाचायला देईन. जरूर द्या गुरुजी, मला ती पुस्तके वाचायला आवडतील. गुरुजींनी मोठ्या मायेने भीमरावांच्या डोक्यावरून हात फिरवला. भीमरावला खूप बरे वाटले. बघा, आपण समोरच्या चित्रात बघतच आहे की गुरुजी आणि भीमराव या दोघांमध्ये काय चाललं आहे, संवाद चालू आहे. हा संवाद जो आहे हा वाचनाच्या पुस्तकं वाचावी ह्या विषयाचा संवाद जो चालू आहे. ह्या विषयामध्ये त्यांनी वाचन कसे करावे ही माहिती गुरुजींनी भीमरावांना दिली. आणि आता त्यांनी सांगितलं की मी तुला पूर्णपणे तर माहिती दिली वाचन कसे करावे, त्यासाठी माझ्याकडे काही पुस्तके आहेत चांगल्या लेखकांची, चांगली पुस्तके आहे की त्यातून तुला खूप छान ज्ञान मिळू शकतं, अशी पुस्तके मी तुला देईन. तर भीमरावांना अतिशय आनंद झाला आणि ते बोलले की जरूर जरूर, नक्की नक्की गुरुजी, मला ही पुस्तके द्या आणि मला ही पुस्तके वाचायला खूप आवडतील. तुम्ही ही चांगली लेखकांची जी पुस्तके म्हणतात ते मला वाचायला आवडतील. तर हे उत्तर विद्यार्थ्याच्या तोंडातून ऐकताच, भीमरावांच्या तोंडातून ऐकताच गुरुजींनी भीमरावांच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला, म्हणजे प्रेमाने हात फिरवला की ह्या मुलाला मी बोलता क्षणी की माझ्याकडे काही पुस्तके आहे मी तुला दे, ती त्या मुलाला किती आनंद झाला, त्याला वाचनाची किती आवड आहे ही त्याच्या बोलण्यावरून लगेच गुरुजींच्या लक्षात आली. आणि गुरुजींना खूप बरे वाटले की हा मुलगा किती चांगल्या पद्धतीने वाचनाची आपल्याला सांगत आहे की वाचनाची पुस्तकं मला जरूर जरूर तुम्ही द्या. चर्नी रोड उद्यानामध्ये केळुसकर गुरुजींची भीमरावांशी रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले. त्यामुळे भीमरावांच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुसकर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली होती. बघा,
तेच उद्यान, चर्नी रोडचं तेच उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजी आणि भीमराव हे रोज आता डेली त्या ठिकाणी भेटत होते. आणि नुसते भेटत नव्हते तर त्यांची पुस्तकांविषयी चर्चा व्हायची. गुरुजी नवीन नवीन लेखकांची चांगली चांगली पुस्तके भीमरावांना वाचायला आणून देत होती. भीमराव त्या पुस्तकांचं चांगल्या पद्धतीने काय करत होते, वाचन करत होते. आणि हा सिलसिला त्यांचा रोजच चालू झाला. आणि याच्यामध्येच त्यांची अभेद्य गट्टी म्हणजे न तुटणारी गट्टी, म्हणजे न तुटणारी मैत्री त्यांची जमली. केळुस्कर गुरुजींनी भीमरावांची तल्लख बुद्धिमत्ता लक्षात घेऊन महाविद्यालयीन आणि पुढे उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्यासाठी सयाजीराव गायकवाड महाराजांकडे स्वतः शिफारस केली. त्यामुळे भीमराव यांना महाविद्यालयीन आणि उच्च बघू आपण पुढे. तर केळुस्कर गुरुजी हे यांना लक्षात आले की हा जो मुलगा आहे हा खूप बुद्धिमान आहे, खूप हुशार आहे. आणि हे लक्षात आल्यानंतर त्यांनी ठरवलं की हा मुलगा मोठ्यापणी खरंच कोणीतरी वेगळा होऊ शकेल. त्यामुळे त्यांनी काय ठरवलं की ह्या मुलाला आता आपण काय करायचं, याचं पुढील महाविद्यालयीनचे शिक्षण आहे, शाळेतलं शिक्षण झालं की कॉलेजचं जे शिक्षण आहे, महाविद्यालयाचं जे शिक्षण आहे हे किंवा उच्च महाविद्यालयाचं उच्च शिक्षणासाठी पुढच्या शिक्षणासाठी त्याला आपण काय करू, अमेरिकेला पाठवू असं त्यांनी मनाशी ठरवलं. आणि अमेरिकेत पाठवण्याविषयी त्यांनी सयाजीराव गायकवाड महाराज जे होते, सयाजीराव गायकवाड महाराज यांना स्वतः शिफारस म्हणजे स्वतः त्यांनी काय केलं की हा मुलगा खूप हुशार आहे आणि याला अमेरिकेत पाठवलं पाहिजे अशी सयाजीराव गायकवाडांकडे त्यांनी काय केली, मागणी केली. आणि भीमरावांना महाविद्यालयीन जे उच्च शिक्षण आहे या उच्च शिक्षणासाठी बाहेर अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. आपल्याला मिळालेल्या संधीचे सोने करून भीमराव जगातील एक विद्वान म्हणून नावलौकिक प्राप्त करणारे उच्च विद्याभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाले. आणि जेव्हा भीमरावला ह्या उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पाठवण्याची संधी गुरुजी केळुस्करांनी दिली आणि नंतर त्यांना भीमरावांना ही संधी मिळाली आणि या संधीचं त्यांनी सोनं केलं. म्हणजे ती संधी त्यांनी वाया जाऊ दिली नाही, कष्ट केले, अभ्यास केला आणि जगातील सर्वात विद्वान म्हणून ते ओळखले जाऊ लागले. हे भीमराव सर्वात विद्वान म्हणजेच कोण, आपले विद्याभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या उच्च विद्याभूषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताची राज्यघटना लिहिली. आपला या ठिकाणी हा पाठ संपलेला आहे. आणि ह्या पाठातले काही शब्दार्थ आहे. उद्यान म्हणजे बाग, विद्याव्यासंगी म्हणजे अभ्यासू, चौकशी म्हणजे विचारपूस, कुतूहल म्हणजे जिज्ञासा, सायंकाळी म्हणजे संध्याकाळी, गृहस्थ म्हणजे व्यक्ती, अभेद अतूट, विस्तृत म्हणजे अफाट, तल्लख म्हणजे कुशाल. आणि ठिकठिकाणी मी जे बाकीचे शब्द आलेले आहेत त्यांचे अर्थ तर तुम्हाला मी ठिकठिकाणी त्यांचे अर्थ सांगितलेलेच आहेत. त्याच्याखाली काही स्वाध्याय आहे तर मी मोजके 1-2 उत्तरं इथे घेते. बाकी प्रश्न मी तुम्हाला पुढच्या पुढच्या वीकमध्ये टाकेल. तर 1-2 वाक्यात उत्तरे आपल्याला बघायचे. चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी कशासाठी येत? तर उत्तर आहे मुलांनो की चर्नी रोड उद्यानात केळुस्कर गुरुजी पुस्तक वाचन करण्यासाठी येत. उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले? उद्यानात गुरुजींचे लक्ष पुस्तक वाचणाऱ्या विद्यार्थ्याकडे गेले. पुढचा प्रश्न आहे, केळुस्कर गुरुजींची व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची गट्टी का जमली? चर्नी रोड उद्यानामध्ये केळुस्कर गुरुजींची व भीमरावांची रोज भेट होऊ लागली. गुरुजी त्याला चांगल्या लेखकांची पुस्तके वाचायला देऊ लागले.
त्यामुळे भीमरावांच्या विस्तृत वाचनाला सुरुवात झाली. आता केळुस्कर गुरुजी आणि भीमराव यांची अभेद्य गट्टी जमली. बाकी प्रश्न आपण नंतर बघूया मुलांनो. धन्यवाद.